भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये लपून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा थरकाप उडालेला आहे। केवळ दाऊदच नाही तर डी गँगचे आणखी 2 म्होरके छोटा शकील आणि मुन्ना झिंगाडा हे देखील गर्भगळीत झालेले आहेत। भारताने जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उडवून दिल्यामुळे आता डी कंपनीला आपल्या जीवाची भीती कशी वाटतेय पाहूयात या रिपोर्टमधून। ऑपरेशन सिंदूरचा डी गँगनेही घेतला धसका। माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा भीतीनं थरथराट, छोटा शकील आणि मुन्ना झिंगाडा ही गर्भगळीत। भारतीय सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर राबवून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय उद्ध्वस्त केलं। तेव्हापासून पाकिस्तानात आश्रयाला असलेल्या डी गँगला ही धडकी भरली आहे। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट कटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्या पायाखालची वाळू सरकली आहे। छोटा शकील आणि मुन्ना झिंगाडा हे त्याचे 2 साथीदार सुद्धा भेदरून गेल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम कराचीतील क्लिफ्टन या उच्चभ्रू वसाहतीमध्ये नाव बदलून राहतोय। ISI ही पाकिस्तानी लष्करी गुप्तचर यंत्रणा दाऊदला संरक्षण कवच पुरवत असल्याचं सांगितलं जातं। पण भारतानं जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त केल्यानंतर दाऊदनं कराचीतून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे। ISIनं दाऊदला पाकिस्तानातच दुसऱ्या सुरक्षित स्थळी हलवल्याची चर्चा आहे। दाऊदची पत्नी मेहजबीन, मुलगा मोईन, छोटा भाऊ अनीस इब्राहिम, दाऊदचा जवळचा साथीदार छोटा शकील आणि खास शूटर मुन्ना झिंगाडा हे पाकिस्तानातून अज्ञात स्थळी पळून गेल्याची ही चर्चा सुरू आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ड्रोन हल्ल्यात जैशचा म्होरक्या हाफिज सईदचा भाऊ आणि अन्य कुटुंबीय ठार झाले। भारतीय सैन्य दलाकडनं आपलाही गेम होऊ शकतो अशी भीती आता दाऊद इब्राहिमला वाटतेय। त्यामुळेच भेकडासारखा तो पुन्हा एकदा पळून गेलाय। त्यानं विदेशात पळ काढल्याच्या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही। पण भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरमुळे दाऊद सारखा माफिया डॉन हादरून गेला एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।